की आपल्या आयुष्यात आपल्या बापाची किती महत्वाची भूमिका आहे. आपल्याला बाप रागावलेला दिसतो, बोललेला दिसतो, पण ह्याच्या मागचं सत्य कारण म्हणजे बाप रागावतो, धमकावतो, तो वाईट आहे असं नाही. त्याला फक्त एकच वाटतं, जे माझ्या जीवनात दिवस आलेत ना ते माझ्या लेकराच्या वाटेला नको. जे माझ्या जीवनात संघर्ष आला, संकटे आली, ते माझ्या लेकराच्या वाटेला नको. तुमचा पगार मिळावा म्हणून तो नातं जोडीत नसतो, काही अपेक्षा नसते. उलट आयुष्यभर कमवलेली संपत्ती एक क्षणात आपल्या पोराच्या नावावर करून जातो. एकाएकी केला मिराशीचा जणी. बाप जरा जरा असतो नारळावानी, बाहेर कठोर आत मात्र गोड पाणी, तो म्हणजे बाप. आपला बाप आपल्या आयुष्यात आपल्या बापाची किती महत्वाची भूमिका आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठ्ठला 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 विठ्ठला. हे कुटुंब होतं, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचं वय 20 ते 22 व मुलीचं वय 16 ते 17 आणि होऊन ती गोष्ट होती. एकुलता एक मुलगा मरण पावतो व त्याचा अंतविधी होतो व त्याच्यात 4-6 महिने जातात व एकुलती एक मुलगी व आई वडील जेवायला बसल्यावर त्याची आई त्या मुलीची आई मुलीच्या बापाला म्हणते, होय व ऐकता का, आपली ताई मोठी झाली आहे, आपल्याला आपल्या ताईचं आता लग्न करावं लागेल. एवढं ऐकताच त्या बापाचा हातातला घास हातात राहतो, तोंडातला घास तोंडात राहतो, डोळ्याला टचकन पाणी येतं, डोळ्याला टचकन पाणी येतं. आठवा तो क्षण, त्यावेळेस त्या बापाची काय अवस्था झाली असेल. व दुसऱ्या दिवशी पासून स्थळ पाहायला सुरुवात होते. स्थळ पाहत असताना एकदा नाही, दोनदा नाही, तर 10 वेळेस विचार करतो, ज्या घरात माझी ताई द्यायची आहे ते घर चांगलं असेल का, त्या घरातील माणूस जागले असतील का, त्या घरात माझ्या ताईला त्रास तर नाही होणार, याचा 10 वेळेस विचार करतो. नंतर तुमचं लग्न ठरवतो व लग्न ठरावा, लग्नाची तारीख काढावं, सगळे पाहुणे रावणे आपापल्या घरी जातील. त्यावेळेस रूम बंद करून उचित मुंडक घालून रडणारा तो बाप, आपला बाप आपल्या आयुष्यात तिसऱ्यांदा रडतो. आपला बाप आपल्या आयुष्यात पहिल्यांदा कधी रडत असेल ना, सांगू दादा तुम्हाला, ज्या वेळेस मुलीच्या लग्नाची तारीख निघावा व सगळे पाहुणे रावणे आपापल्या घरी जावा, त्यावेळेस रूम बंद करून उशीत मंडक घालून तो बाप डसा डसा रडतो. दादा नो, येथे हा बाप पहिल्यांदा रडतो. आपला जर बाप दुसऱ्यांदा कधी रडत असेल ना, त्याच्या बरोबरीचा मुलगा त्याला उलट सुलट बोलत असेल, अरे तुरीची भाजी करीत असेल, तर तो बाप दुसऱ्यांदा रडतो. दादांनो, म्हणून माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला दादांनो, की आपल्या बापाचं मन दुखलं असं तुम्ही कधी भाषा करायची नाही. आपल्याविषयी आपल्या बापाच्या अंतःकरणात किती माया असते सांगू तुम्हाला. एका कवीने खूप गोड वर्णन केलेलं आहे. उरामध्ये माया ज्याच्या, काया मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये सोदरी कण
ते सांग. व आपला बाप तिसऱ्यांदा कधी रडत असेल ना, सांगू तुम्हाला, ज्या वेळेस मुलगी सासरला निघते त्यावेळेस सगळ्याच्या पाया पडत पडत त्या तिच्या जन्मदात्या बापाच्या 10-12 फुटाच्या अंतरावर येते व तिची नजर तिच्या जन्मदात्या बापाकडे पडते व जसं गाईकडे वासरू धाव घेत तिचं त्याच वेगानं ती मुलगी आपल्या बापाकडे धाव घेते व जोरात बाबा म्हणून हंबरडा फोडते व गळ्याला घट्ट अशी मिठी मारते. आठवा तो क्षण त्या बापाची काय अवस्था झाली असेल. 2 मिनिटं तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करा व तो प्रसंग आठवा. 2 मिनिटं तुम्ही डोळे बंद करा व तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आणा. त्यावेळेस त्या बापाची काय अवस्था झाली असेल. म्हणून माझ्या ताईनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपल्या बापाचं मन दुखलं असं तुम्ही कधी वागू नका. व दादांना तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या बापाचं मन दुखल अशी तुम्ही कधी भाषा करायची नाही. व आपल्या बापाचं आपल्यावर किती प्रेम असतं हे सांगितलं. आता आपल्या सैनिकांचं त्या ध्वजावर किती प्रेम असतं सांगू तुम्हाला. एका कवीने खूप गोड वर्णन केलं आहे. हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. अभिमान ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मारेंगे. सैनिक म्हणतात बघ दादा, हम जिएंगे और मारेंगे ए वतन तेरे लिए, दे दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, हे वतन तेरे लिए. बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपला वेळ संपला आहे. म्हणून तुमच्या श्रोत्यांच्या चरणी व माझ्या मारुतीरायांच्या चरणी सेवा अर्पण करतो व सेवेला इथंच पूर्ण विराम देतो.